चला मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत अराउंड दी विकेट. पहिलाच बॉल बॅक चेंज घेत असताना बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चालला एका धावेसाठी. एका बाजूला भैरवनाथ 11 बावधन तर दुसऱ्या बाजूला टीम गुळुंचे तालुका पुरंदर. ऑफ साइडला जी झाडाखालची स्कूटी ऍक्टिवा काढून सहकार्य करा. ऑन साइडला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल मात्र सीमारेषा ओलांडून चाललाय. आर पार सीमा पार होईल फरार. 4 धावा चौकार. जबरदस्त गोलंदाजी केली गेली आणि महत्वाची विकेट आली. संतोष कचरे बॅक टू डग आउट. संतोष कचरे या खेळाडूचा विचार केला तर बेसबॉल नॅशनल प्लेअर आहेत आणि एशिया ऑलिम्पिक मध्ये देखील या खेळाडूनं इराण या ठिकाणी खेळत असताना आपल्या देशासाठी अतिशय चांगली भूमिका बजावली. हा वाई तालुक्याचा अभिमान आहे आणि निश्चित या मॅच मध्ये निराश केलं जरूर परंतु या आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त 47 धावांची खेळी केली. क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि बॅटिंग मार्कवरती आता नवीन बॅटर सज्ज होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय आणि पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल. खूप जास्त स्विंग झाला परंतु आपण जर पाहिलं तर या गोलंदाजाकडे प्रतिभा आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तेजस शिंदे यांना. ओहो हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षक संकेत कॅप्टनच्या हातामध्ये विसावतोय बॉल. बॉलिंगच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पुरंदर तालुक्याचा प्रतीक गुळूंचे संघासाठी. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून बॉल फरार होईल का पाहिजे. आउटफील्ड स्लो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चौकार. इट्स अ बाउंड्री. इट्स अ बाउंड्री. बॉल सीमारेषेच्या बाहेरून कलेक्ट केलाय. इट्स अ बाउंड्री. सीमारेषेच्या बाहेरून बॉल कलेक्ट केला आपण. स्कोर बोर्ड वरती धावा लागतात. 10 धावा. वेगवान बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड.
चला स्पीड घ्या बावधन टीम आणि गुळूंची टीम. ओव्हर नंबर षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होतोय. संदीप बरखडे. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळला जात आहे संदीप बरखडे यांच्या माध्यमातून. हे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. समोर जर विचार केला तर निलेश भोसले. लगातारचा दुसरा बॉल डॉट बॉल. एक चांगली लाईन आपल्याला बघायला मिळते किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत आणि शफल करण्याला भाग पाडले जाते संदीप यांच्याकडून. हो लगातारचा तिसरा बॉल. वही कहाणी वही अंजाम. 3 बॉल डॉट अक्षरशः उभं करून ठेवलेला आहे निलेशांना संदीप यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. स्ट्रोक फसला बॉल हवेमध्ये डाउन दी बॉल संकेत. ये कहा गलती करेंगे जनाब. ये तो बड़े मंच के बड़े खिलाड़ी है. बड़े मंच पे सरपंच होना चाहते हैं. आणि हा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून 6 धावांसाठी. चांगला स्ट्रोक हवा के साथ साथ. 16 धावा धाव फलकावरती. फाइटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. चला स्पीड घ्या. आणि दोन्ही संघांचे कॅप्टन नोंद घ्या. जर पाऊस आला तर जिथे मॅच थांबली तिथून रबर बॉल वरती मॅच स्टार्ट होईल. सकाळपासून आपण सूचना देतोय त्या. त्याचप्रमाणे वाई तालुक्यातल्या खेळाडूंना देखील संधी आहे. येत्या काही दिवसात थोड्याच दिवसामध्ये ग्रामीण बिग बॅश धमाका रबर बॉल प्रीमियर लीग वाई ते फॉर्म देखील आपल्या ग्रुपवरती थोड्याच वेळामध्ये अपलोड केला जातोय. तो फॉर्म आपण स्पोर्ट ऑन लाईव्ह च्या वाहिनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती देखील पाहू शकतो. फुलटॉस बॉल फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. कॅच मात्र ड्रॉप होतोय. कुटप्प्याचा बॉल 100 कॅच. वाह भाई वाह. ऐसे कॅच लपकते नाही चिपकते हे. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. एक सोपा झेल सोडला परंतु त्यानंतर महत्वाच्या क्षणी महत्वाचा अवघड कॅच कॅरी केलेला आहे. 100 कॅच. फेविकॉल का जोड है साहब.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर मॅन इन फॉर्म रॉबिन 40+ चे खेळाडू आहेत. सातत्यपूर्व पुणे परिसरामध्ये 40+ पप्पू रामगुडे यांच्यासोबत हे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. रॉबिन बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती असतील. स्टोक फसलाय बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल नाही येत कोणी, परंतु सौरभ यांनी मात्र कमाल केलेली आहे. सौरभ यांना निश्चित बोलता येत नाही परंतु त्यांचा खेळ बोललाय. सौरभ यांना ऐकू येत नाही परंतु सर्वांना त्यांचा आवाज पोहोचलाय. ही दमदार कामगिरी सौरभ यांची आहे. सगळ्यांना त्यांना कामगिरी आतापर्यंत त्यांनी केली बॉलिंगच्या माध्यमातून. गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय आणि रॉबिन यांच्या बॅटमधून आलेला चौकार. तेवीस धावा धावफलकावरती. 23 रन्स आर ऑन द बोट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. बावधन या संघाचा विचार केला तर बावधन यांची देखील बॉलिंग लाईनअप मजबूत आहे. त्यामध्ये रॉबिन पहिलं षटक हाताळत असतात, दुसरं षटक देखील किरण यांच्याकडून सातत्यपूर्व चांगलं हाताळलं गेलंय. त्यामुळे ते बॅटल चांगलं असणार आहे. समोर बॅट्समनचा देखील तगडी फौज असणारा संघ आहे गुळूंचे. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं, हो 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 यावेळेसचा बॉल चांगला हाताळलाय सौरभ. कमबॅक करत असताना ईट का जवाब पत्थर से. ऑन साइडला मिडल केलाय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकअप मिळाला. 2 धावांचा कॉल येतोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड टीम बावधन 25 धावा. शेवटचं षटक इम्पॉर्टंट ओव्हर. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. हो 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 जबरदस्त बॉल. सरळ आपण पाहतो खोलवर टप्प्याचा बॉल आहे. स्लॉट मधला बॉल होता. जरूर स्वतःवरती नाराज आहे बॅटर. पहिला बॉल डॉट आलाय. एक सिंगल. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला अगदी वळवून खेळा. क्रॉस द बॅटर स्ट्रोक. 2 धावांचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद. रॉबिन बॅक टू डग आउट. सत्तावीस धावा धावफलकावरती. 27 रन्स आर ऑन द बोर्ड.
बॅट चेंज घेतली, डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला, एक सिंगल मिळेल. ओ डॉट बॉल, निर्धाव बॉल, जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर नंबर 4 आपण प्रेडिक्ट केली होती बऱ्याच जणांनी की या ओव्हरमध्ये धावा येतील, परंतु या ओव्हरमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना खेळाडू विशाल पाहायला मिळालेत. स्पीड घ्या, स्पीड घ्या. आणि यानंतर लगेच बावधन संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावून सहकार्य करायचे. स्टोक फसला, बॉल हवेमध्ये, मिस्त्री ची विकेट पणाला लागली आणि विकेट येईल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धाव फलकावरती लागल्या टोटल 28 धावा. मॅच जिंकण्यासाठी 29 ची गरज. स्पीड घ्या बावधन संघ. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या लगेच. बावधन संघ लास्ट कॉल, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आपल्याला. 29 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 29 धावा. क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो संघ निश्चितपणे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. लाईनअप करून बावधनचा संघ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. आणि जर जास्त हेवी पाऊस आला तर पंच लगेच बॉल बदलण्याचा त्यांच्याकडे पर्याय आहे किंवा ऑप्शन आहे, हे देखील नोंद घ्या. येणारे 24 बॉल 29 ची गरज. रॉबिन गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक बॉलर आहेत रॉबिन. त्या आधीच्या मॅच मध्ये पहिले षटक जबरदस्त हाताळलं. सातत्यपूर्व आपण पाहू शकतो. 40+ अनेक टुर्नामेंट गाजवता आलेत. पहिलाच बॉल स्लोअर वन हाताळलाय आणि त्यानंतर कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. 29 ची गरज. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक रन महत्वाची आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. हो स्ट्रोक फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आलेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्यासाठी आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या जात आहेत. संकेत आणि प्रतीक या दोघांची जोडी आहे आणि समोर देखील बॅटल तितकंच कडवं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. 30 यार्ड सर्कल. पॉवर प्लेच्या बाहेर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि डीप मिड विकेटला काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक संतोष कसरे पाहायला मिळत आहेत. स्टोक फसतोय. समोरच्या दिशेने खेळला. बॅकअप आहे. कोणती धाव मिळणार नाहीये. एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलं जाईल निश्चितपणानं बावधन संघाकडून देखील. कारण याआधी पहा ज्या पद्धतीने मॅच आपण पाहिली, 1 बॉल 2 धावा करू दिल्या नव्हत्या आणि कंपल्सरी चेसच्या नियमानुसार बावधन संघ जिंकला. स्ट्रोक हवेमध्ये. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅचचा चांगला प्रयत्न आणि हा पंचांचा इशारा. इट्स अ षटकार. इट्स अ सिक्सर. इट्स अ सिक्सर. का चांगला अटेम्प्ट केला, जबरदस्त अटेम्प्ट केला. 1 हँडेड. अगदी हाय जम्प देखील घेतली परंतु दुसऱ्या अटेम्प्टला जो मागचा पाय होता तो सीमारेषेच्या पलीकडे गेला.
यावेळेस स्ट्रोक फसलाय. बॉल 38 सर्कल मध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. 9 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आहेत. स्पीड आपली मॅच आपण तशीच चालू ठेवणार आहोत. वरुण राजा निश्चित सहकार्य करेल या मॅच साठी. हा बॉल डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धाव फलक 9 या धाव संख्येवरती. अजूनही 20 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 20 धावा असं समीकरण. निलेश सर स्पीड घ्या. संकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक संतोष आलेत बॉलला फील करण्यासाठी. एक धाव तर घेतली. एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. बरीचशी पळापळ, बरीचशी धावा धाव. बरीचशी पळापळ, बरीचशी धावा धाव. यस नो वेट. गडबड झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गुळंच्या संघाचा स्टार हिटर संकेत बॅक टू पवेलियन. आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट वाढला. चला स्पीड घ्या. त्यानंतर मिस फील्ड, परंतु कोणती धाव
पाहायला मिळत आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 सुरू गावातली एक मानाची स्पर्धा. चला वेळे आणि कवठे, कवठे टीम निश्चित आपण पाहतो इम्पॉर्टंट मॅच आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 4 ची गरज आहे. पावसाअभावी थोडं आपण पाहतो युट्यूब लाईव्ह मध्ये अडथळा आला, परंतु 6 बॉल आणि 4 ची गरज मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना मॅच ऑन. एका बाजूला बॉलिंग साठी निलेश माने आहेत, तर बॅटिंग मार्क वरती गुळुंचे तालुका पुरंदर संघाचा बॅटर प्रतीक. 6 बॉल 4 ची गरज. इम्पॉर्टंट मॅच. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. या बॉलची किंमत, या ओव्हरची किंमत किती आहे हे दोन्ही संघातल्या खेळाडूंना माहिती आहे. जी काही प्रचंड मेहनत दिवसभरामध्ये घेतली ती मेहनतीचा ही ओव्हर. ओहो 4 ची गरज असताना बॉल हवेमध्ये. आसमान का इशारा, हवा के साथ साथ, घटा के संग संग, अंत भला तो सब कुछ भला. टीम गुळुंचे तालुका पुरंदर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन.